समाजात सगळा ठराव मी विरोध केला होता की हा क्रेशर होऊ द्यायचा नाही. आणि जो कोणी केला होता विरोध? आदिवासी समाजाने मग पहिले 24/12/25 जो ठराव आला त्या ठरावामध्ये आमचा सगळ्यांचा विरोध आहे का क्रेशर होऊ द्यायचा नाही म्हणून. आणि नंतर त्या दिवशी परत त्यांनी दुसरा ठराव मंजुरी करून घेतलेला आहे. कसं काय तुमच्याकडून? हा नाही, आमच्याकडून नाही. ग्रामपंचायतने तो ठराव करून घेतलाय त्याच दिवशी डुप्लिकेट. आणि त्याच्यावर त्यांनी मंजुरी आणलेली कलेक्टर कडून. तर काय मंजुरी आणली? क्रेशर म्हणजे चालू करायचं म्हणून कलेक्टरांनी हे पण केलं ना, हरकतीचं पण दिलं ना त्यांना. दिलेलं आहे पहिलं, दिल्यानंतर परत दिलंच नाही, त्यांना दिले काम चालू करायचं. मग तुमचं काय म्हणणं आहे? आमचे याला सगळा विरोध आहे. खान क्रेशर अजिबात चालू करू नये. चालू करू नये. हो. आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ज्यांचे आमच्या हरकतीचा ठराव आहे आणलाय ना, हरकतीचा ठराव आहे ना, एक पहिला दिलेला दिले आम्हाला. पहिला दिलेला आहे. परत त्यांनी परत वरून डुप्लिकेट ठराव केला. डुप्लिकेट? हो. तुम्हाला मान्य नाही तो? नाही तो आम्हाला अजिबात मान्य नाही. का? आमच्या मुलांची शाळा शिक्षण आहे, जमीन आहे, शेती. आमचे सगळं नुकसान होणार ना. आणि पेशा क्षेत्रामध्ये काय होणार तिथं? क्रेशर तुमची परवानगी नाही? नाही आमची नाही कोणची शेतकऱ्यांची कोणतीच परवानगी नाही. आदिवासी लोकांची या लोकांनी फसवणूक केली. आम्ही डोंगरात भागात राहतो, ही खाण काढतात आणि आमची लहान लहान मुलं आहेत. आमची काय जमीन थोडीच आहे आमची जमीन. आणि ही लोकांनी जर खाण काढली तर आमचं माणसाचं कसं होणार? आम्ही पिकवणार काय, खाणार काय? हे आम्हाला फक्त मान्यता नाही, आम्हाला खाण होऊन द्यायची नाही. ग्रामसभेमध्ये तुम्ही विरोध केलाय ना? हा, ग्रामसभेमध्ये विरोध केला. आणि हा सरपंच उपसरपंच यांनी खोटी हे करून आमचं हे फसवणूक केली. काय फसवणूक? फसवणूक अशी केली की आम्ही ठराव केला होता, त्या ठरावाच्या सह्या घेतल्या आणि त्याच्यानंतर काय झालं होतं? का आम्ही हे होऊन देणार नाही, खाण होऊन देणार नाही म्हणून ती लोक मान्य केली का आम्ही करणार नाही म्हणून. आणि त्यांनी परत खोटं हे करून त्यांनी तहसीलदारला जाऊन त्यांनी मान्यता आणली का आम्ही खाण करणार आहे म्हणून. अशी परस्पर मान्यता आणली? परत मान्यता आणली. हा, कलेक्टरकडून आणली. तुमचं काय म्हणणं? नाही करून द्यायचं आमचं म्हणणे असं आहे. आमचा विरोध आहे. का विरोध आहे? काय होतं? आमची नुकसान होते ना, शेतीच नुकसान होती. आमची लहान लहान पोरं आहेत आणि समजा आमची तिथं शाळा आहे, पोरं जाणार येणार, मग आम्ही काय करणार? तिथं करून देणार नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणे आहे असं का यांनी आमचं हे करणं, आमची फसवणूक करायचं नाही. आणि गरम शावकांनी आपलं खुर्च्या खाली करावं. यांनी मान्यता दिली ना, यांनी खोट्या सह्या करून यांनी आमच्या खुर्च्या खाली करावं. आम्हाला हे करून नाही द्यावं. आणि यांनी आणि आमचा आदिवासी, आमचा पेसाच आदिवासीच आहे तिथं. आम्ही आमच्या लोकांना काय यांनी हे करावं? मग तुम्हाला घ्यायचे तर तुम्ही हे करा ना. मग तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणे आहे की आमचं खानकेशरी हे काय काढल्यामुळे आमच्या शेताची नुकसानी, आमच्या पोरांची शाळेची पुढच्या भवितव्याची सगळ्यांची नुकसानी. मग याच्यासाठी आम्ही खानकेशर वगैरे काही काढून देणार नाही. ग्रामसभेमध्ये तर तुम्ही सांगितलं ना म्हणून. नाही आमचा ठराव नामंजूर आहे. त्यांनी ठराव नामंजूर आहे. तो ठराव आहे ना, हरकतीचा ठराव आहे ना. हो, बोललं जाते असं ना, हरकतीचा ठराव नाही. पण आम्ही पहिला ठराव केला ना, पेशीच्या मीटिंगला सांगितले का आम्ही नाही देणार म्हणून. त्यांनी पण कबूल केले का तुम्ही आम्ही मान्यता देणार नाही. मग त्यांनी आता मान्यता दिली कशी? सरपंचानी परत उपसरपंचानी यांनी मान्यता दिली कशी? गरम शावकांनी कशी मान्यता दिली? सह्या कशा केल्या? त्यांनी ठराव कसा आणला?
हे फक्त आम्हाला कळायला पाहिजे त्यांनी. आमचं काय तारखेचा फक्त ठराव आहे ना हो त्याच तारखेचा ठराव आहे. त्याच तारखेचा ठराव आहे, कोर्ट आहे. एक आणि नामंजूर meeting झाली आहे आमची आता 6 महिन्याची मीटिंग आहे ना, तीच फक्त आता चालू आहे. आजची एक आहे आणि पाठीमाग 6 महिन्यांनी झाली याच्या आधी meeting, कधी तिच्यात विषय meeting. झालाच नाही परत. विषय झाला नाही हा आमचा. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की सरपंच उपसरपंच यांनी खोटं बोलले नसतं तर बरं झालं असतं. सगळ्या आमच्या ग्रामस्थांचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे. त्यांनी सांगितलं की खाणकाम आम्ही करणार नाही, पण त्यांनी परत उपस्थित केलेलं आहे की आम्ही खाणकाम करू शकतो. म्हणजे हा कसा दडपशाहीचा कारभार आमच्या समाजावर चालवलेला आहे यांनी. काय केलं काय त्यांनी? यांनी खाणकाम पहिले सांगितले आम्ही करणार नाही, क्रेशर. हा, आणि परत त्यांनी ठराव पास करून आणलेला आहे की ना आम्ही खाणकाम सुरू करणार आहोत. परत ठराव कसा काय पास केला? तेच तुमच्या आम्हाला समितीने तोच केला प्रश्न विचारायचा आहे. सरपंच उपसरपंच यांना तुम्ही ठराव आणला कुठून? आधी रद्द केला म्हणून सांगितलं, आता परत कस काय उपस्थित केला तुम्ही? तो वरिष्ठांनी याची चौकशी करावी, दोषींना कारवाई करून ताबडतोब केली जावी. यांची कारवाई व्हायलाच पाहिजे. बोल करतात म्हणले यांची कारवाई व्हायलाच पाहिजे. यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे. खाली करा तुम्ही. हा, तुमचं पद खाली केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. एवढ्या तुम्हाला जर लोकांची तुम्हाला फसवणूक पैसे- करून तुम्ही जर ठराव परत आणत असेल तर याला आमचा पूर्ण विरोध आहे, निषेध आहे याच्यावर. ग्रामपंचायतीचा आम्ही तर निषेधच करणार आहे. आजपासून सुरुवातच आहे ग्रामपंचायतीचा निषेध. त्यांनी यांनी त्यांच्या पद पद खाली खाली करावी. करा. समाज यांच्यासाठी उभा राहतो, यांनी समाजाकडे लक्ष द्यायची गरज आहे. त्याच्यामुळे आमच्या समाजावर यांनी दडपशाहीचा कारभार बंद करावा, ताबडतोब बंद करावा. यांनी खुर्च्या यांच्या खाली करावा. काय नाव तुमचं? अंकुश दत्तात्रय जोशी. काय समस्या आहे तुमची? काय समस्या म्हणजे त्यांनी काय केलं माहितीये का? आमची त्यांनी कोणी? म्हणजे ग्रामपंचायतनी त्यांनी आमची ग्रामसभा झाली पेसाची वरती वाडीला, कोकरकर वाडीला. त्यानंतर आहे ना त्याच्यात ठराव नामंजूर केला आणि त्याच्यानंतर डबल त्याच्यामध्ये आहे ना मीटिंग दाखवली, ग्रामसभा डबल दाखवली त्याच तारखेला. ते आणि त्याच्यात त्या दुसऱ्या तारखेला आहे ना त्यांनी ठराव दिलाय नामंजूर, म्हणजे याचा खाणीबाबत काय मंजुरी. मग आमची गरीब लोक, बारीक पोरं, आमची वाडी वस्ती आहे, तिथे जमीन आहे आमची, त्या जमिनीमध्ये सर्व दुराळा बिराळा सर्व येणार, त्याची कोण हे करणार? तिथे शाळा आहे, तिथं जवळ एक ते शाळा आहे तिथं. शाळेच्या पोरांना म्हणजे हे नको का? त्यांना जर काय झालं त्या खाणी बाबत पावडर बिवडर धुळी येणारच ना. मग यांनी ठराव तिथे नाही दिला आणि त्याच्यानंतर इथं ठराव घेतला त्यांनी. म्हणजे असा कसा काय केला आमच्या सांगा? काय म्हणायचं काय तुम्हाला? हरकतीचा आमचा हरकतीचा हरकत होती का? आमची हरकत आहे नागरिकांची हरकत पहिले होती. सर्वांची हरकत आहे. आमच्या वाडी वस्तीचे जवळ ना 200-300 लोक आम्ही जमा केले होते. हरकतीचा ठराव त्यांनी केलाय हा तसा हा हा ग्रामसभेला. आणि मग त्यांनी त्या ठराव त्यांना दिलाच कसा काय, मंजूर केलाच कसा काय? अजून एक ठराव केलाय का? हा त्यांनी केला ठराव त्याच तारखेला केलाय. त्याच तारखेला. हा त्याच तारखेला. मग तो सरपंच हरकतीचा खरा ठराव आहे का हरकतीचा खरा ठराव आहे? ना हरकतीचा ठराव आहे खरा. हरकतीचा ठराव ना हरकतीचा आहे का हरकतीचा? त्यांचा हरकत पहिले आहे ना आम्ही ना हरकतीचा ठराव त्यांना दिला तर खाण होणार नाही म्हणून, आणि यांनी बाकीचा ठराव दिला होणार म्हणून खाण मंजुरी अशी केली. ठीक आहे. मग मग आता जिथून पुढे त्यासाठी आम्ही सर्व समाज आहे ना, आमचा आदिवासी समाज आहे सर्व, त्यासाठी आम्ही आज ग्रामसभा आहे वाडीला, पोकरकर वाडीला. त्यासाठी आम्ही पहिले इथे खाली आलो ग्रामपंचायत मध्ये. मग तो नवीन क्रेशर होऊन द्यायचा आहे का नाही अजिबात नाही होऊन देण्याचं. त्यांना 10 वाजता थांबायला सांगितलं तर ते थांबले. थांबले नाही. इथं त्यांना सरपंच उपसरपंच त्यांना दोघांना थांबा सांगितलं तर तरी थांबले नाही. मग सर्व मनमानी कारभार करीता म्हणल्यावरती कोण चालून देणार त्यांचं? नाही तर एक काम करा, त्यांना म्हणा ना जेवढे आम्ही शेतकरी आहेत का सर्व अखंड किती 100-200 घर आहेत तिथं, त्यांची पाठी भरा म्हणा आणि घेऊन जा कुठेतरी. आम्हाला नाही, तुम्ही आम्हाला तुमची जमीन द्या, आम्ही तिथं जाऊन राहतो आणि मग तुम्ही खाण करा. मग आम्हाला आदिवासी लोकांना आज पेसाचं गाव आहे, पेसाच्या गावामध्ये हे जर खाण करायला लागले गरीब जनता कुठे जाणार? शाळेला गावाला सर्वांना धोका आहे वाडी वस्त्यांना.
आमचा ग्रामपंचायतला निषेध आहे. का निषेध आहे? त्यांचा खाणकामीचा व्यवसाय करणारे म्हणून आमचा निषेध आहे. काय करणार आहे आता तुम्ही तर विरोध केलाय ना विरोध ग्रामसभेमध्ये. केला पण त्यांनी परत डुप्लिकेट हे केलं. डुप्लिकेट ठराव मंजूर करून डुप्लिकेट ठराव मंजूर करून घेतलाय कुणी? ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामसेवक हो. आणि त्यांनी काय करावं, राजीनामा द्यावा आणि ग्रामसेवकनी बदली करावी, आमचं एवढं मागणे. आणि सरपंच यांनी राजीनामा द्यावा एवढं आमचं. कारण हा खूप त्रास आहे. किती दिवस झाला आम्ही खूप त्रास सहन करतोय. काय त्रास सहन करा? मग त्यांचं आम्हाला ते प्रत्येक सारखं, वेळेस ते हा, ग्रामसभेला torture करतात, बोलावतात ग्रामसभेला आणि ग्रामसभेमध्ये आमच्या सह्या घेतात आणि खोटा ठराव ठराव मंजूर करून देतात. काय कोणता खोटा ठराव मंजूर केला? तुमची ना हरकत होती ना? आमची हरकत होती. हरकत होती ना तुमची? आमची हरकत होती. त्यांनी ना हरकतीचा दुसरा ठराव खोटा ठराव बनवला का? खोटा ठराव कोणी? ग्रामसेवक आणि सरपंच आणि उपसरपंच यांनी. आणि मग आता क्रेशर चालू होणार आहे का? पण आम्ही करून नाही देणार. हा, आम्ही ग्रामपंचायतचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी पुढच्या खाली करावं एवढंच आमचं म्हणणं आहे. या प्रकरणामध्ये जे कोण दोषी असेल त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी. तोपर्यंत ग्रामपंचायत सील करण्यात येईल. ग्रामपंचायतमध्ये कुठलाही कारभार चालू नाही, चालू ठेवू नये. प्रशासनाने याच्यात लक्ष द्यावं. बरं बोलू. तुमचं नाव काय? हिरवाई मधुकर होकरे. हा, तर याच्यामध्ये ही ग्रामची सभा झाली होती 24 तारखेला. 24 तारखेची 2025 तर त्याच्यामध्ये मी स्वतः होते. त्याच्यामध्ये त्या मीटिंगमध्ये झालं होतं का ही जी आहे ही हरकत, हां, तर ही हरकतच बोललं, हरकत आहे ना ती, म्हणजे त्यांनी मंजूर केली होती का बाबा इथं ग्रामपंचायत हे होणार नाही, केशर होणार नाही आहे. आणि आम्ही पण म्हणजे आम्हाला ज्या ते तुम्ही करून देत नाही त्या ते दुसऱ्याला पण तुम्ही करून देऊ नका, असं त्याच्यामध्ये झालं होतं बोलणं. तर त्याच्यासाठी आता याच्यामध्ये नंतर हे डुप्लिकेट हे मीटिंग झाल्या सह्या करून आमच्या सह्या सगळ्यांचे घेतलं होत्या त्याच्यामध्ये. हां, मग त्याच्यानंतर मग त्यांनी ते हे केलेलं आहे. आता ही परत दुसरी सभा आहे. आता याच्यामध्ये आम्हाला आदिवासी समाज आहे, उपसरपंच मान्य नाही आहे. आमची घरं आहे, जमिनी आहेत, मुलं बाळ आहेत, येणारे जाणारे आहेत. तर आम्हाला त्याच्यामध्ये हरकत आहे याच्यामध्ये. मग तर त्याच्यामध्ये आता हे सगळं गरीब समाज आहे, तिथं कोणी श्रीमंत नाही. तुम्हाला क्रेशर होऊ द्यायचा नाही. मग ग्रामसभेमध्ये तुम्ही मांडला होता विषय का बाबा होऊन द्यायचा नाही, मग त्या ठराव तसा मंजूर झाला होता. आणि काय झालं? आणि ह्या गरमशावकाने यांनी परचेपर आहे ना, उपसरपंचांनी सरपंचांनी यांनी उपट खाली डुप्लिकेट आमच्या सह्या घेऊन त्यांनी परत दुसरा मंजुरी आणली. त्यांनी म्हणजे खोटा ठराव केला असं म्हणायचं. ठराव केला त्यांनी आणि परत आणले आम्हाला. काय म्हणायचं, यांचा संबंध काय आहे? एवढा गरीब समाज आहे, आदिवासी समाज आहे, यांना न विचारता मनाने ठराव काय करतात? हां? हे मनाने काय ठराव करतात त्याच्यामध्ये? आदिवासी गरिबांना फसवण्याचं काम हे सरपंच उपसरपंच हे का करतात? ग्रामसेवक किंवा कलेक्टरने ना मंजूरचा अर्ज दिला, परत त्यांनी मंजुरीचा अर्ज दिला त्यांना. कलेक्टरचीच फसवणूक केली का? हां, मग त्यांनी कलेक्टरची, मग यांचा अधिकारच नाही ना पदावरती राहण्याचा. असं गोरगरीब, आता ज्याचं शिक्षण आहे त्याला बोलता येतं, ज्याला शिक्षण नाही ते काय बोलणार? हां, त्यांना ज्याचं शिक्षण आहे ते बरोबर बोलतं, पण ज्याचं शिक्षण नाही त्याला काय समजणार आहे? हां, म्हणून आहे ना यांची पदं ही गरिबांना फसवताना यांची पदाची काही आवश्यकता नाही आहे. आणि पदावर यांनी राहू पण नाही आहे. कोणती गोष्ट करताना सगळ्या समाजाला एकत्र घेऊन आमचा आदिवासींचा त्यांनी ना विचारच केला नाही. खरं म्हणायला गेलं हे सरपंच उपसरपंच करू नये. म्हणजे यांनी का असं केलं असावं? काहीच नाही. कुठून जर योजना आली तरी आमच्यापर्यंत त्यांनी नाही, यांनी का असं केलं असावं? तुम्ही म्हणता की काय माहिती त्यांना माहिती. खोटा ठराव केलाय किंवा कलेक्टरची फसवणूक केली, का त्यांनी असं काय केलं असावं? का करावं ती त्यांना जबाब विचारायला पाहिजे. त्यांनी का केलं असं, खोटं का आणलं त्यांनी? सगळ्यांनी विचारायचं होतं त्यांना. आम्हाला विचारायचं ना त्यांनी. त्याच्यानंतर आणि उद्या काय झालं, कमी जास्त झालं त्याची जोखमदारी कोण घेणार? जमिनींचं नुकसान, घरादारांचं नुकसान, एका रस्त्याने शाळा पण आहे का तिथं? झेपत नसेल, लोकांची फसवणूक करत असेल, त्यांच्या पदावर राहण्याचा अधिकारच नाही ना. अधिकारच नाही. राजीनामा द्यावा. राजीनामा द्यावा यांनी. गोरगरिबांना पहिलं फसवणूक करूच नाही. आणि गोरगरिबांना पहिलं ही जे म्हणजे सगळ्यांची मिटिंग घेऊन सगळ्यांना विचारावं आणि नंतरच त्यांनी पुढचे पाऊल उचला. हां, याच्यामध्ये
काय नाव तुमचं? माझं नाव दिलीप सावळेराम काळे. काय समस्या आहे इथं? समस्या अशी आहे का इथं जे काही ठराव होत्या हा. ग्रामपंचायतचे, हा तर मागचं एक ठराव असा होता की खान क्रेशरबद्दल इकडं 23 नंबर गट नंबरमध्ये खानचा प्रस्ताव होता. हा तर त्यावेळेस सगळं आदिवासी समाजाने पोखरकरवाडी येथे हनुमान मंदिरामध्ये जी मीटिंग झाली त्या ग्रामसभा मीटिंगमध्ये झाली. ग्रामसभा झाली. तर त्या ग्रामसभेत अशी सगळ्यांची ज्या पेसा मीटिंग होती तिथं अशी मान्यता झाली का त्याला नाविरोध केला. सर्व समाजांनी नाविरोध केला. कमीत कमी तिथं 120 ते 200 माणसं असतील. या सगळ्या माणसांच्या समोर सगळं विरोध झाला की इथं हे कोणतंही गौण खनिज करण्यात येऊ नये म्हणून. तर काही दिवस गेले तर आम्हाला नंतर कळालं का यांनी बोगस ग्रामपंचायतच्या लेटर हेडवरती मान्यता करून दिलेली आहे. तर यांच्या ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकारी यांच्या सह्या पण आहेत आणि शिक्के पण आहेत. आणि आता हे म्हणतात का आम्ही सह्या केल्याच नाही. मग सह्या जर केल्या नाही तर मग हे लेटर हेडवरती शिक्के आणि तुमच्या सह्या डुप्लिकेट कोण करणार आहे? उद्या जर काही जर तुम्ही म्हणशाल आम्ही हे केलं नाही ते केलं नाही तर मीटिंगमध्ये ठराव झाला होता. मीटिंगमध्ये ठरावामध्ये काय नागरिकांचं म्हणणं आलं? नागरिकांचं म्हणणं असं आलं का तिथं कोणत्याही प्रकारचे कामाचं मान्यता देणार नाही असं मान्यता देणार नाही असा ठराव झाला. असा ठराव झाला होता. आणि मग 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 पुढं काय झालं? पण त्याच दिवसाचं परत दुसरं एक पत्र आहे आमच्याकडं. कोणाचं? ग्रामसेवक सचिव आणि ते सगळे ग्रामपंचायतचे. ग्रामपंचायत. तर त्याच्यात सरपंच उपसरपंच आणि एक सदस्य आहे. तर त्यांच्या सह्या आहेत का यांनी हे पत्र मान्यता दिलेली म्हणून. अशी मान्यता म्हणजे ठराव केलाय काही हे परवानगी दिलेली असं. ना हरकतीचा. हा ना हरकतीचा दाखला दिली. म्हणजे क्रेशरला परवानगी दिली. हा परवानगी दिली. हा. तर हे असंच जर काही चालत असेल तर यांचा उपयोग नाही ना. मग तुमचं काय म्हणणं आहे? नागरिकांचं काय म्हणणं आहे? नागरिकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे का यांनी राजीनामे द्यावा. राजीनामे द्यावे. हा यांनी का असं केलं असावं? काही त्यांनी काहीतरी घेतलं असेल. काही त्यांची काहीतरी संबंधित समोरच्यांनी काहीतरी दिलं असेल. आम्ही दाखवून त्यांना दिला असेल काही त्याच्यामुळे त्यांनी दिला असेल. आणि एवढे करून तरी त्यांनी FIR नोंदवली नाही त्यांच्या विरोधात. जे कुणी बॉय हे डुप्लिकेट कागदपत्र करत आहे त्यांच्या विरोधात ग्रामपंचायतनी काहीतरी पोलीस स्टेशनला द्यावा FIR काही हे संबंधित असं भ्रष्टाचार होतोय. तर याच्यासाठी काहीतरी आळा घालण्यासाठी यांनी काहीतरी पत्रव्यवहार किंवा FIR नोंदावा. यांनी असं काही केलंच नाही. मग आता तुम्ही काय करणार आहे पुढं? तुमचं काय राहणार आहे पुढची? आता आमचं असं आहे का जर याच्यावर जर नाही काही पर्याय निघाला तर आम्ही हे तहसील किंवा पोलीस स्टेशनला मोर्चा पुढे नेणार आहोत. आणि असंच हे समजा भ्रष्ट कारभार चालला तर हे गावाला विकल्याशिवाय राहणार. ग्रामपंचायत सदस्य आहात, तुम्हाला आतमधली माहीत असेल ना की बाबा काय चाललंय काय नाही चाललं? नाही ते काय आम्हाला कळून देते नाही. हे त्यांच्या मनमानी कारभार ते चालू असते त्यांचं. हे समजत नाही का तुम्हाला? कळलं नाही का बाबा ठराव? नाही कळलं आम्हाला पण लेट कळलं. पण त्यांनी काही सांगितलं नाही. पण संबंधित कळल्यानंतर आम्ही हे पुढची प्रोसिजर केली तर त्यावेळेस हे कळालं का हे पत्र. तर ही अशी मागणी होती त्यांनी सह्या दिलेल्या आहेत. तर सगळी लोक जमलेली हे कारणाने. तर आज सकाळी 8:30-9 वाजता फोन केला होता ग्रामसेवकांना का सगळं आदिवासी समाज आमचा ग्रामपंचायतला येणार आहे. तर ते काही थांबले नाही. तर ते म्हणले का पोखरकरवाडी या ठिकाणी मासिक सभा आहे तर तिथं जायचं आहे. तर त्यांना आधी कल्पना दिली होती का इथं सर्व समाज येणार आहे आणि तुमच्याशी चर्चा करणार आहे. नंतर मग पोखरकरवाडी या ठिकाणी जाणार आहे. तर ग्रामपंचायतची मीटिंग कुठे आता? पोखरकरवाडी. तर ह्या कारणाने आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही सर्व आदिवासी समाज आक्रमक भूमिकेने जाहीर निषेध करतो. यांनी जर नाही या प्रकरणाचं काही केलं तर आम्ही पुढं पोलीस स्टेशन वगैरे होणार आहे. तर त्यांनी काय तुम्हाला काय अडचणी आहेत? आमच्या जमिनी थोड्या आहेत आणि आमची प्रॉपर घरं जवळ आहेत. तिथं उद्या लोक ते खनिज खोदायचा प्रयत्न केले वरून दगडही खाली येऊ शकतात. आमची घरांची नुकसान होती किंवा काय होऊ शकते. यांनी जर कंटिन्यू यांनी जर स्टोन केशरचे जर मशिनरी लावल्या तर कंटिन्यू आवाज चालू राहणार आहे तिथं दुराडा. आणि तिथं 800 मीटरवर एक शाळा आहे इंग्लिश मिडियम मराठी मिडियमची शाळा आहे जनता विद्यामंदिर. नागरिकांना त्रास होईल. तिथं जवळजवळ 500 ते 600 स्थानिक लोक राहतात तिथं आणि सगळे आदिवासी लोक राहतात आणि जमीन पण नापीक होऊ शकते तिथं.